आणि कांदे आणि भुजबळ समर्थक एक आपापसात भिडल्याचंही दिसलं। मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप सुद्धा समीर भुजबळ यांनी केल्याचं पाहायला मिळालं। तर सुहास कांदेंनी थेट मर्डरची धमकी दिली आहे असं सुद्धा कळतंय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, बातमी पाहतोय नाशिकमधून। नाशिकच्या नांदगावमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा घटना आपल्याला कानावर येत आहेत। कांदे आणि भुजबळ समर्थक आपापसात भिडल्याचंही दिसतंय। याचं कारण अस्पष्ट असलं तरी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ हे करताना पाहायला मिळालेत आणि सुहास कांदे थेट मर्डरची धमकी देताना सुद्धा दिसलेले आहेत। कांदे आणि भुजबळ समर्थक आपापसात भिडल्याचं दिसतंय। जे काही ऊसतोड कामगार असतात ते सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यावर कामाला जातात। ऊस साखर कारखान्यावर ते सर्व आले होते। त्यांच्याच मुकरदमाने एक जेवण ठेवलं होतं एका ठिकाणी सर्वांनी मिळून। ते तिथे आले होते तर समीर भुजबळ आणि त्याचे काही गुंड आले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्यांच्या गाड्या अडवल्या, काही गाड्या फोडल्या पण मला वाटतं। तर मग ते मला समजलं तर त्या काही ऊसतोड कामगारांच्या, ते सर्व मतदार होते, मग त्यांना काहीतरी जातीवाचक पण शिव्या दिल्या, मारझोड पण झाली, त्यांच्या गाड्या पण फोडल्या आणि गाडी त्यांची अडवली, त्यांची लँड क्रुझर आहे। तर त्यांनी मला कोणीतरी फोन केला मतदाराने, तर मी त्यांच्या मदतीला धावून गेलो। कांदे जो आहे तो सांगतो की माझे 10,000 माणसं तिथे त्यांच्या आम्ही जेवण खावण चालू आहे, मग ह्याच्यावर काय ऍक्शन होऊ शकत नाही का? आजच्या मतदानाच्या दिवशी एवढे लोक स्वतः कबुली देतोय की एवढे लोक माझे तिकडे आतमध्ये आहेत। मग इलेक्शन कमिशन कुठे गेलं? इलेक्शन कमिशनचे टास्क फोर्स किंवा फोर्स असतो त्यांचे शूटिंग कुठे गेलं? म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही का? आणि मग आम्ही जाऊन तर तुमच्यावर त्यांना सांगतो कंप्लेंट करा, तर तुम्ही कंप्लेंटही घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार नाही। त्यांचे गुंड आले आणि त्यांना आमच्या लोकांना मारामारी करायचा प्रयत्न केला। अशा अनेक ठिकाणी अजूनही चालू आहे। आम्ही पोलिसांना सांगतो, मग पोलीस काही अजूनही ऍक्शन घेत नाहीये।